नमस्कार, मी आदिती शेलार। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणारे ब्लाऊज म्हणजे मला एक ब्लाऊज आला होता कस्टमरचा। तर डिझाईन तुम्ही बघू शकता। या ब्लाऊजची मी कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। स्लीव्सला थोडीशी डिझाईन होती, तुम्ही बघू शकता। ही सध्या खूप ट्रेंडिंगला डिझाईन आहे ही स्लीवची, तर म्हणून मी म्हटलं एक व्हिडिओज बनवून टाकावा। तर सगळ्यात पहिले मी स्लीवचं माप टाकणार आहे। स्लीवचं माप आपण नॉर्मली ज्या बलून स्लीव्स करतो तसंच करायचं आहे, पण एवढंच की 2 इंच जास्त घ्यायचं, कारण जेव्हा आपण प्लेट्स करतो तेव्हा मग ती हाईट कमी होते त्याची। तर मी ते स्लीवचं माप आपलं 10 होतं, तर मी तिथे 12 घेतलं आणि नॉर्मल आपण जसं कटिंग करतो तसंच केलेलं आहे। आणि नेहमीप्रमाणे बॉर्डर वेगळी कापून घ्यायची आहे, कारण आपल्याला बॉर्डर वेगळी अटॅच करायची असते। वरती आपल्या प्लेट्स वेगळ्या येणार आहेत आणि ही पट्टी वेगळी येणार आहे। तर आणि दुसरी बॉर्डर यासाठी कापते आहे, कारण बॅक साईडला तुम्ही बघितली असेल मी डिझाईन केलेली आहे त्या बॉर्डरची, तर ती दुसरी बॉर्डर मी त्यासाठी कापून घेतलेली आहे। तर झालं असं, मी अस्तरवरती सगळं मार्किंग वगैरे केलं आणि मग मला नंतर असं वाटलं की नाही का व्हिडिओ बनवावा, तर म्हणून मग मी ते जे बाकीचं जे मार्किंग केलेलं आहे आपलं ते मला काही दाखवता आलं नाही व्हिडिओमध्ये। मी खरं तर खूप नंतर मला आठवलं की व्हिडिओ बनवूयात। तर बॅक साईडला तुम्ही बघू शकता, आपण नॉर्मली जसं मार्किंग करतो बॅक साईडचं तसंच केलं आहे, फक्त तो शेप देऊन तेवढं ते कापलेलं आहे शोल्डरजवळचं, जेणेकरून मी तिथे ती बॉर्डर यूज करू शकते। ते स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल बॅकची डिझाईन कशी केलेली आहे। तर त्याला व्यवस्थित थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल, कारण बॉर्डर आपल्या तेवढा जाड नसतात, त्यामुळे सगळं त्यात कवर होणं थोडं अवघडच आहे। त्यामुळे मग थोडंसं जॉईंट तर द्यावाच लागतो आपल्याला। ज्या ब्लाऊज शिवतात त्यांना कळालंच असेल मला काय म्हणायचं आहे ते। तर मी अशा प्रकारे ते तिथे ॲडजस्ट करून घेते आहे। ते आत्ताच काय करायचं नाही आहे, पण मी थोडंसं आपलं दाखवण्यापुरतं दाखवलेलं आहे। तर तेवढं झालं, ते बाजूला ठेवून मग बाकीचं सगळं ॲज इट इज आपल्या मेन ब्लाऊज पीसवरती ठेवून मी कटिंग केलेलं आहे। अस्तरची माझी मार्किंग आणि कटिंग झाली, त्याच्यानंतर मला असं वाटलं की व्हिडिओ बनवावा, तर म्हणून मग ते अस्तरची मार्किंग काय तुम्हाला दाखवू शकत नाही आहे मी असं वाटतं। तर पुढचा पार्ट पण प्रिन्सेस कट शिवतो आहे आपण हा ब्लाऊज, तर त्याची पण सगळी मार्किंग वगैरे केलेली होती ऑलरेडी। तो जसाच्या तसा ठेवून कट करून घेतलेला आहे मी। तर ब्लाऊजची कटिंग झालेली आहे, मी आता ब्लाऊज स्टिच करायला मशीनवरती आले होते। आणि सगळ्यात पहिले मी जे आपण स्लीवसाठी प्लेट्स करण्यासाठी जो कपडा आपण घेतला तो मी जॉईन करून घेतला, कारण कपडा कमी होता, त्यामुळे मध्ये थोडंसं जॉईंट द्यावंच लागतं त्याला। तर ते मी ते अटॅच करून घेतलं आणि मग सेंटरला कट देऊन तिथून 2-2 इंचावरती मार्किंग करायचं आपल्याला। 4-4 वेळा मार्किंग करायचं आहे दोन्ही साईडला, आणि मग ह्या अशा प्रकारे त्या प्लेट सगळ्या सेंटरमध्ये आपल्याला जमा करायच्यात। म्हणजे जे आपण मार्किंग केलं ती एक प्लेट अशी घेऊन व्यवस्थित जिथे सेंटर आहे आपला तिथे त्या सगळ्या फोल्ड करून आल्या पाहिजे, अशा प्रकारे त्या करायच्या। तेवढं झालं की मग वरच्या प्लेट व्यवस्थित आपल्या याने नाही का सेट करायच्यात, आणि मग त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून त्या व्यवस्थित तिथे नाही का अटॅच राहतील। दुसरी पण स्लीव्ज मी लगेच तसेच बनवून घेतले, आपलं 2-2 इंचावरती मार्किंग, आणि
सेंटरपासून लेफ्ट साईडला 4 मार्किंग करायचे आहेत आणि राईट साईडला 4 मार्किंग, 4च मार्किंग करायचे आहेत. जास्त पण काही चांगलं नाही वाटत त्या. आणि आधी जसं आपण केलं एकावर एक फोल्ड करत गेलो तसं करायचं. तर आत्ता आपण ज्या प्लेट्स केलेल्या आहेत त्याच्यावरतीच जी आधी स्लीव्ज आपण कटिंग केली होती त्यालासुद्धा सेम सेंटरला कट मारायचे, जेणेकरून ते कट आणि ह्याचे कट आपल्याला असे मिळवता येतील आणि व्यवस्थित ते ठेवून ते शिवता येईल. पूर्ण शिवून ते जोडून घ्यायचं आहे, कारण मग ते इझी पडतं मग. कारण जास्त आपण पिन वगैरे लावत बसण्यापेक्षा ती एखादी शिलाई मारलेली बरं असतं ते. तर ही एक स्लीव्ज आपली झालेली आहे, त्याचप्रमाणे दुसरीसुद्धा तशीच बनवून घ्यायची आहे लगेच. आणि साईडला जो आहे फॅब्रिक तो मी कापत नाही, कारण कधी कधी काय होतं थोडंसं कमी पडतं ते आर्महोलला जॉईन करताना. त्यामुळे मग मी वरचं जे ब्लाऊज पीसचं असतं ते मी तसंच ठेवते, लास्टला मग ते कापता येतं. तर जशी पहिली आपण केली तशीच दुसरीसुद्धा स्लीव्ज म्हणजे अस्तर आपण मेन फॅब्रिकला जोडून घेणार आहोत. आता आपण जी बॉर्डर ठेवली होती कापून स्लीव्जला खाली जे लावायची आपल्याला ती मी घेतली आहे. तर बॉर्डर तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये, म्हणजे सरळ बाजू आपली बॉर्डरची घ्यायची, त्याच्यावरती अस्तर ठेवून त्याला शिलाई मारून मग पलटी करायची आपल्याला. तर दोन्ही त्याच प्रकारे मी करून घेणार आहे त्या. आणि मग पुढे मग तुम्हाला दाखवते ती अटॅच कशी करायची. अटॅच करायच्या 2 पद्धती आहेत, म्हणजे ज्या शिवतात त्यांना नक्कीच माहीत असेल. एक पूर्ण इनविजिबल पण आपण म्हणजे आतमधून अजिबात जॉईंट वगैरे दिसत नाही तशीही करू शकतो, आणि एक अशी दिसणारीही करू शकतो. तर त्या बॉर्डर मी दोन्ही पण जोडून घेतल्यात अस्तरच्या वगैरे. हे काय झालं माहिती आहे का, खरं तर आहे ना ते मोबाईल माझ्याकडून थोडंसं चुकीचा लागला गेला, त्यामुळे ते मध्ये मध्ये थोडंसं दिसत नाही आहे. तर मेन जे आपण प्लेट्स केलेली स्लीव्ज होती त्याच्या उलट्या साईडने अस्तरच्या बाजूने जी अस्तरची बॉर्डर आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे. त्याच्यावर दाबटीप द्यायची, त्याला पलटी करायची, आणि मग पलटी केल्यानंतर मग ही अशी पलीकडे म्हणजे जो मेन फॅब्रिक आहे आपला त्याच्यावरती येते, आणि मग वरून मग ही अशी करायची. या असं केल्याने काय होतं, आतमधून फिनिशिंग राहते, अजिबात धागे वगैरे काहीच निघत नाही. नेहमी असे सेंटरला हे कट देत जात, त्याने काय होतं सेंटर मिळवलं की थोडंसं इकडे तिकडे होण्याचे चान्सेस कमी असतात. तर इथे तुम्हाला दिसत असेल बघा, आधी मी आतल्या साईडने जोडून घेतलेली आहे बॉर्डर, आणि मग तीच पलटी करून मग वरती जेवढं आतमध्ये फोल्ड केलं तेवढंच वरती पण फोल्ड करायचं. त्यामुळे आतमध्ये पण फिनिशिंग राहते आणि वरून पण फिनिशिंग दिसते. आता मी घेतलं बॅक साईड करायला. तर बॅक साईडचं ते तुम्ही कटिंगमध्ये बघितलंच असेल, मी कट करून ठेवलेलं ते. तर आधी आपल्याला ॲज युजल ते जे आहेत बॉर्डर जी कमी पडते आपल्याला ती पहिले जॉईंट करून घ्यावं लागेल, जेणेकरून ते थोडंसं कमी पडणार. आणि हे असं ॲडजस्ट तुमचं तुम्ही करत जा, म्हणजे कोणतं जास्त चांगलं वाटेल. आता मी ती पहिले असं आडवं ठेवलं होतं, पण आडव्यापेक्षा ते उभं जास्त, कारण ती बॉर्डर मॅच होणं गरजेचं आहे.
तर त्यामुळे ते थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं. तर आपले दोन्ही पार्ट बॉर्डरला अटॅच करून झालेले आहेत. ते आता कट करून घ्यायचे आहेत, छोटे छोटे कट्स देऊन. त्यांना तुम्ही बघताय ते काय म्हणतात त्याला, दाबटीप द्यायची आहे त्याला. आणि मग दाबटीप दिल्यानंतर मग ते व्यवस्थित पलटी करायचं. वरती अजिबात शिलाई मारू नका, त्याने सगळा शो जातो व्यवस्थित. तिथे तुम्ही आहे ना हे सुद्धा लावू शकता, आपण पुढे गळ्याला वगैरे कशी पट्टी लावतो तशी पट्टी करून सुद्धा लावू शकता. पण हे याने काय होतं, थोडासा वेळ वाचतो आपला, त्यामुळे मी नेहमी अशीच करते. वरून शिलाई देण्यापेक्षा आतल्या साईडने द्या आणि मग ती पलटी करा, जेणेकरून थोडंसं व्यवस्थित वाटतं ते बघायला. कॅनव्हास लावल्यानंतर कसा लुक येतो तसा लुक येतो. मला तर पर्सनली असंच आवडतं. तर हे आपलं झालेलं आहे, आता ते जोडून घ्यायचं सगळं. आता बॅक साईडचा जो उरलेला भाग आहे, आपण 2 भाग केले होते बरोबर, दोन्ही साईडचं त्या आर्मजवळचं कापून, तर ते घेतलं आहे. ते पण ॲज इट इज सरळ बाजू घ्यायची, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं, शिलाई मारून त्याला छोटे छोटे कट देऊन पलटी करायचं दाबटीप देऊन पलटी केलं की त्याचा लुक जरा व्यवस्थित छान वाटतो जरा. आणि मग ते पलटी केल्यानंतर पूर्ण जोडून घ्यायचं आहे आपल्याला, नॉर्मली आपण जसं करतो तसंच. आता आपण जे 2 हे पार्ट तयार केलेले आहेत आर्महोल जवळचे, ते जसेच्या तसे तिथे जॉईंट करून टाकायचे. म्हणजे सुरुवात कुठून करायची आपल्याला, तिकडून कोपऱ्यातून करायची आहे. इकडून कराल तर कसं थोडं कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात. तर दोन्ही पार्ट आपण तसे जोडून घ्यायचे. शिलाईसुद्धा 2 वेळा मारा, कारण काय होतं, आपण एकच शिलाई मारणार आणि सगळा सपोर्ट त्याच्यावरती असणार आहे. ब्लाऊज मागून कधी कधी थोडासा खेचला वगैरे जातो, त्यामुळे जिथे जिथे अशी शक्यता वाटते तिथे 2-2 शिलाई मारत जा. एका शिलाईने काही होत नाही. तर मागचा पार्ट आपला तयार झालेला आहे, फक्त टक्स द्यायचे आहेत आणि जी पट्टी आपण लावतो ती लावून घ्यायची.
आता मी घेते पुढचा पार्ट तयार करायला. मागचा पार्ट तयार झालेला आहे, आपला स्लीव्ज तयार झालेल्या आहेत. आता फक्त फ्रंट साईड राहिलेली आहे आपली. तर सगळ्यात पहिले मी पुढचा भाग कधीही करताना मी सगळ्यात पहिले ज्या पट्ट्या आपल्याला लागतात क्रॉस पट्टी त्या सगळं जोडून घेत असते, कारण ते खूप इकडे तिकडे होतं मग ते. तर सगळ्यात पहिले मी ते जोडून घेते आणि मग सगळ्या जोडून झाल्या की मग एकच शिलाई मारून, काही जणी डायरेक्ट करतात, मला माहिती आहे, असं फोल्ड वगैरे करत नाही बसत, पण मला याचीच सवय झालेली आहे, तर त्यामुळे मी तसं करते पहिले. आणि आता मी पुढचा भाग पण तुम्ही बघितला असेल या आधीच्या पण व्हिडिओमध्ये, मी मधून आधीच कट नाही करत. मी पूर्ण सलग जेवढा आहे कपडा तेवढा आधी जोडून घेते पूर्णपणे, आणि मग ते पूर्ण जोडल्यानंतर मग मी ते मधून जे आपलं प्रिन्सेस कट वगैरे आहे ते कट करते. त्याने काय होतं, वेगवेगळं जोडत बसायची गरज पडत नाही आपल्याला म्हणून. आता इथे काय झालं, एक कस्टमर आला होता माझ्याकडे आणि याच्यामध्ये मी विसरून गेले खरं तर माझे ते कट वगैरे करून झालं आहे. मी प्रिन्सेस कट जोडलंसुद्धा आणि मग मला आठवलं, अरे तेव्हा व्हिडिओ बनवायचा राहून गेला. तर ते मी जोडून घेतलं आणि मग मागे जशी आपण पट्टी लावली होती तशीच पुढे लावून टाकायची आपल्याला.
आता ब्लाऊज आपलं पूर्ण तयार झालेलं आहे, म्हणजे शोल्डर वगैरे अटॅच झालेत. आता फक्त स्लीव्ज लावून फिटिंगचं माप आपल्याला टाकायचं आहे, मार्किंग करायचं आहे आणि मग फिटिंग करून घ्यायचे. ब्लाऊज पूर्ण झालेलं आहे. आता मी त्याचे हुक्स वगैरे सगळं काही करून घेणार आहे आणि फायनल लुक तुम्ही सुरुवातीलाही बघितला आहे, आत्ताही पुढे टाकेन मी. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काय करू हे सुद्धा सजेशन द्या, कारण मला खरंच आयडिया येत नाही काय करू नक्की. तर माझ्या बऱ्याच जणी मैत्रिणी म्हणाल्या की तू ब्लाऊज जे डिझाईन वगैरे करतेस ते करत जा, पण काय होतं आता आजच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी बऱ्याच गोष्टी बऱ्याच वेळा मी विसरलेले आणि नाही म्हणजे एवढी आयडिया नाही आहे. तर कमेंट करून सांगा कसं झालं हा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.